नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्थ आणि एकदम मस्त असाल. तर काल काल रात्री संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा. काल संध्याकाळी 5, 5:30 पावणे 6 झाले असतील, 5:30 पावणे 6 आम्ही वावरात गेलो होतो. असंच गेलो होतो चक्कर मारायला, कारण आचूचे बाबा चालले होते. तर ते म्हटले की चल मी चाललो, तो तुला यायचं असेल तर तूही चल. मला ठीक आहे चला. तर हे आमच्या वावरातली पराठी आहे. जवळपास 1 सव्वा महिना झाला असेल पराठी पेरून. तर अशा प्रकारचं आमचं पीक आहे. आता पहिल्यांदा पेरली पराठी. जसं की मग मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की 15 ते 20 वर्ष झाले पराठी पेरली नाही, आणि 15-20 वर्षानंतर पहिल्यांदा अजून पराठी पेरली. तर ज्या साईड खत आहे ना, शेणखत टाकलं होतं, तर त्या साईड पराठी जास्तच म्हणजे मोठी आहे, आणि ज्या साईड शेणखत नाही त्या साईड थोडीशी लहान आहे. तरी तरी बऱ्यापैकी चांगली आहे पराठी. तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की पराठीचं पीक आमचं कसं आहे. सोयाबीनचं पीक त्याचाही व्हिडिओ काढला, पण तो या फोनमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये घेतला नाही. मी तो सेपरेट टाकीन, तर तेही सांगा. आणि हा आता दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ. काल संध्याकाळचा व्हिडिओ तो झाला. काल रात्री मी दुसरा कोणताच व्हिडिओ केला नाही. तर आज सकाळी दुसऱ्या दिवशीचा हा सकाळचा व्हिडिओ. तर गाय आमची निघून गेली होती, म्हणजे चरासाठी गेली होती. तर मग ही आता शेणकाळाचं काम आल्यावर आलं. तर आता आत्याबाई रोज वावरात जातात सकाळीच, आणि आशूचे बाबाही सकाळीच वावरात जातात. तर त्या कारणानं मग कसं बाकीचे कामं माल्यावर पडतात. मग आता ते घरचे कामं करत काही लाज नसते. जे असतात कामं ते तर करावंच लागतात. उलट चांगलं वाटते, प्रसन्न वाटते, मन समाधानी वाटते, किंवा मग नाही का त्यापेक्षा एका प्रकारचं मन हलकं झाल्यासारखं वाटते की नाही गड्या. एक्सरसाइजही होते की मला कामं झाले, किंवा मग एवढे कामं केले तर मग आता भूक लागली की 2 घास शिल्लक जातील, असंही असते. त्यापेक्षा मग असं निवांत बसल्यापेक्षा काहीतरी काम करणं ही चांगलं असते. तर आता खेडेगावात जे असतात कामं ते शिल्लकच राहतात म्हणा, मातीचे म्हणा, शेणापाण्याचे म्हणा, धूळ असते त्याचे म्हणा. तर ते तर काम कंपल्सरी गावात असतात त्यांना, ते नेहमी करावंच लागतात. तर सकाळी आशूच्या बाबाचा डबा दिला होता करून. तर त्याच्या डब्यावर मी बटाटा म्हणजे आलूची भाजी करून दिली होती. आणि आता ते गेल्यावर गोबी करायची होती, गोबी मुंगाची डाळ. आता सगळेजण गोबी मुंगाची डाळ खातात, सगळ्यालाच आवडते, म्हणून स्पेशल तेच भाजी करायची होती. वरण मी आज केलं नाही, म्हणजे वरण आणि हे सुकी भाजी असं सोबत खातात, पण आज वरण केलं नाही. कारण सकाळीच फोन आला होता की म्हणजे नात्यातच आमच्या कोणीतरी वारलं, मग तिकडे जायचं आहे. तर मग अर्जंटमध्ये तिकडे जायचं होतं, सासू सासरे तिकडे जाणार होते. तर मग आता अर्जंटमध्ये वरण शिजलं नसतं एवढ्या लवकर. मग आता एखादी अशी भाजी केली की ते पटकन झाली पाहिजे, नाश्ता म्हणून काहीतरी 2-3 घास खाता आले पाहिजेत आणि निघता आलं पाहिजे. आता म्हणजे मयत किती वाजता आहे हे समजा आता सांगणं कठीण असते, कारण मग गाव दूरचं असलं तर मग 1-1:30 वाजू शकते, 2 वाजू शकते. मग घरून उपाशी जातील का? मग तिकडे गेल्यावर काही नाश्ता वगैरे काही तर पाहिजे, म्हणून घरूनच 2 घास खाऊन सगळेजण जातात कुठेही जायचं असलं तर. तर इथं तेच आता आत्याबाई सकाळी वावरात निघून गेल्या होत्या, पण जसा फोन आला घरी की असं ना असं झालं, काहीतरी माहीत झाली अमक्या ढमक्या गावात की सोयऱ्यात आपल्या. तर मी मामाजीला पाठवून दिलं होतं वावरात की तुम्ही जाता येईल वावरात जाऊन सांगा की असं ना असं झालं, घरी ये. मग तोपर्यंत म्हटलं मी काहीतरी तुम्हाला म्हणजे नाश्त्यासाठी तुम्हाला काहीतरी बनवून देतो. आता नाश्ता काय आणि जेवण काय सगळं सारखंच असते आमचं. एखाद्या वेळेस नाश्त्याला वेगळं पोहे किंवा दुसरं काही बनते, पण जास्त तर स्वयंपाकच आम्ही करतो. म्हणजे नाश्त्याचं एवढं काही जास्त वेळ बनवत नाही, कारण आशूचे बाबा सकाळीच जातात, त्याचा डबा करून द्यावा लागते. मग त्याच्यात 1-2 पोळी शिल्लक राहतेच, तर मग त्या एखादी पोळी राहिली की मग मी चहा पोळी तेव्हाच खाऊन घेतो, म्हणजे मला तेव्हाच नाश्ता होऊन जाते. आणि नंतर मग 8-8:30 वाजता म्हणा की 9 वाजता म्हणा, 9:30 वाजेपर्यंत मला करून अ, झालं की मग 10-11 वाजता 11 वाजेपर्यंत जरी बस आहे, डायरेक्ट तिथून डायरेक्ट संध्याकाळीच. मग नंतरचं काही टेन्शन नाही. आणि मामाजीचं कसं आहे, 1-2 वेळा ताईला मी नाश्त्याचं बोलवलं होतं, पण आता मला घरी मला लग्नाच्या आधीपासूनची सवय नाही आहे की नाश्ता करायचा म्हणून. तर सासू सासऱ्याला कसं पचत नाही नाश्ता केला की, ते मग बाकी काहीच खात नाही, मग दिवसभर जेवणच करत नाहीत. एकच वेळा खातात, जे काय खायचं ते एकच वेळा खातात, मग ते नंतर काहीच खात नाही. मग त्या कारणानं कसं मी जास्त
नाश्त्याचं बनवतच नाही. एखाद्याच वेळेस मन झालं किंवा मग आशूच्या बाबांना म्हणलं की बनव आज पोहे खाऊ वाटतात, तर मग त्यावेळेस मी बनवतो. नाहीतर मग काही अर्जंट काम असलं कुठेतरी अर्जंट आता 5 मिनिटात जायचं आहे, तर मग तेव्हा काहीतरी मी बनवतो. पण जास्त तर पोहेच बनवतो, दुसरं काहीच नसते नाश्त्यासाठी. आणि ते कसं नाश्त्याची सवय जर लावली म्हटलं तर मग सवय असो की नसो, पण ते नाश्त्याची सवय म्हटलं की मग अजून कामं पडतात. मग त्यापेक्षा मला घरच्याले सगळ्यालेच कोणालाच सवय नाही नाश्ता करायला, फक्त आशूच्या बाबा एखाद्या वेळेस. पण ते मग आता मला सवय होती, तर मग ते मला सवय एखादी पुडी असली का डब्यावर करताना डबा करताना एखादी पुडी उरली का मग चहा पोळी खाऊन घ्यायची, मग आपले कामं आरामात करायचे. ते इथं ते स्वयंपाक करत बसले मी. आता ते दोघंजण येतील, म्हणजे मामाजी नातेबाई येतील. 2-2 खाऊन ते तिकडे जे कामासाठी जाणार होते ते म्हणजे मैतीच्या, ते तिकडे जातील. तिकडे सगळे कामं मला 9:30 वाजता झाले होते. 9:30 वाजता मी कपडे धुवायला बसली होती. एवढी डेंजर ऊन तपणं सुरू होती आज की लय. ब्लॉग थोडा उशिरा येईन, कारण 1:30 वाजता मी एडिट करायला बसली, तर 4 वाजेपर्यंत हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर होईल. तर हे आजचं मला फक्त 1 ते 2 तास 1.5 तासाचंच रुटीन आहे फक्त. आज फक्त मला 1.5 तासाचंच रुटीन शेअर करता आलं, कारण जे मी आता सांगितलं तुम्हाला, कारण बाहेर जाणार होते मामाची नातेवाई. तर त्या नांदातच 2-3 वेळा इकडे फोन करू दे, तिकडे फोन करू दे, त्याच्यात मला टाईम निघून गेला. आणि त्यात आम्ही जे गट काढला होता त्याची किस्तही आज भरायची होती, तर तेही त्याच्यातही मला अर्धा-पाऊण तास टाईम गेला. म्हणून फक्त 1 ते 1.5 तासाचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर झालं. तर मला हे रुटीन तुम्हाला आजचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.